राधे राधे. तर आज मी बनवणार आहे मसालेदार वाटाण्याच्या शेंगा. तर त्यासाठी मी 1 किलो शेंगा घेतलेल्या आहेत. तर शेंगा छान निवडून घ्यायच्या, त्यामध्ये असलेल्या खराब शेंगा काढून टाकायच्या आणि चांगल्या शेंगा अलग करायच्या. त्यांना छान 2-3 पाण्याने धुवून टाकायच्या. तर त्यासाठी मी गंज घेतला आहे. गंज थोडा मोठाच आहे आणि त्यामध्ये तेल टाकलं आहे. तुम्हाला जितकं लागते तितकं तेल टाकायचं. तेल गरम होऊ द्यायचं. त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. जिरं टाकल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आणि त्याला छान शिजवून घ्यायचा. कांदा टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये डायरेक्ट मसाले टाकायचे नाही आहे. तर त्यामध्ये मी आधी एक छोटासा टमाटर टाकणार आहे. टमाटर आधी टाकला की मसाले जळत नाही, म्हणून मी आधी टमाटर टाकते. टमाटरला थोडंसं शिजवून घेते आणि मग नंतरच त्यामध्ये मसाले टाकते. तर मसाल्यामध्ये रोजचेच मसाले आहेत. तिखट, मीठ, हळद, धनिया पावडर, थोडंसं गरम मसाला. तुमच्या चवीनुसार तुम्ही त्यामध्ये मसाले टाका. थोडंसं पाणी टाकून याला थोडं झाकून आपल्याला 2-3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, टमाटर शिजेपर्यंत. बघा, हे झालेलं आहे ऑलमोस्ट. यामध्ये आपल्याला वाटाण्याच्या शेंगा टाकायच्या आहे. तर मी शेंगा छान धुवून ठेवलेल्या होत्या आणि आता मी त्यामध्ये टाकणार आहोत. शेंगा टाकून छान मिक्स करून घ्यायच्या आणि थोडं भांडं मोठंच घ्यायचं, म्हणजे शेंगा मिक्स करायला अडचण जाणार नाही. आणि नंतर जेव्हा नरम होतात तेव्हा मिक्स करताना म्हणजे त्यामधले दाणे वेगळे होणार नाही, नाहीतर मग ते खायला मजा येत नाही. तर त्यासाठी भांडं थोडं मोठंच घ्यायचं. छान मिक्स करून घ्यायचं. याला मिक्स झाल्यानंतर 5 मिनिट छान झाकून ठेवायचं झाकणीने. यामध्ये पाणी टाकायची गरज पडणार नाही, कारण की आपण यामध्ये टमाटर टाकलेलं आहे. तर टमाटरचंच पाणी सुटते याला. 2 ते 3 मिनिट मी याला झाकून ठेवलेलं आहे. मधामध्ये चेक करत राहायचं, नाहीतर मसाले खाली गंजाला लागू शकतात. माझी इकडे भांडे पण चालू आहे, त्यामध्ये मी शेंगा वगैरे धुतल्या होत्या, तर ते पण मी भांडे छान व्यवस्थित इकडे धुत आहोत. बघू शकता, शेंगा आपल्या थोड्याशा नरम झाल्या आहेत. यांना मिक्स करून घ्यायचं. पण या आता पण शिजलेल्या नाहीत, त्यांना पूर्ण 10-15 मिनिट लागतात शिजायला. मी झाकून ठेवलेलं आहे. जास्ती करून ही रेसिपी तुम्हाला दिसणार नाही, आमच्या गावाकडे जास्त करून ही रेसिपी केल्या जातात, खूप आवडीने खातात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. आणि खाताना हे दाणे वेगळे करून खायचे नाही, तर याला पण खायची एक वेगळी पद्धत आहे. बघा, मी यांना अजून मिक्स करत आहे, तरी पण या नरम झाल्या आहे आणि पूर्णपणे शिजलेल्या नाही. तर आणखी आपण 5 मिनिट शिजवून घेणार आहोत. बघा, 5 मिनिट झाले आणि आता या शिजलेल्या आहेत. यामधले 10% शेंगा 10% शेंगामधले दाणे वेगळे झालेले आहे. तर शेंगा तयार आहेत, चटपट मसालेदार